नमस्कार मित्रांनो, आजकालच्या डिजिटल युगामध्ये लहान मुलं जास्त वेळ घालवतात तो स्क्रीनवर. स्क्रीनवर इतका वेळ असतात की जेवणं, खेळणं सगळं काही त्यांचं स्क्रीनवर चाललेलं असतं. परिणाम असा झालाय की आजकाल मुलांचा मैदानी खेळ कमी झाला आणि मुलं स्क्रीनवर जास्त वेळ जात असल्या कारणानं त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढलाय आणि ही पालकांसाठी एक मोठी चिंतेची बाब बनली. स्क्रीनवर जर एखादा व्हिडिओ 2 सेकंद जरी बफरिंग करायला लागला तर मुलांना इतकी चिंता वाढते. त्यांचे हावभाव बघा, जणू काही त्यांचा मोठा व्यवहार स्विस बँकेत अडकला का काय असं आपल्याला वाटायला लागतं. फ्री फायर सारखे गेम मुलं खेळताना इतके अडकलेले असतात. पालकांनी किंवा आईने एखादं काम जर सांगितलं तर जणू काही त्यांच्या जीवनामध्ये मोठा अडथळा आला असं त्यांना वाटायला लागतं. आईनं जेवण करून घे म्हटलं तरी त्यांना जीवनामध्ये मोठं संकट आल्यासारखं वाटतं आणि ते आईवर ओरडायला लागतात. हा मुलांचा चिडचिडेपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आई वडील दोघं नोकरी करत असतील किंवा आई घरात काम करत असेल तर आईलाही सहज सोपा उपाय म्हणजे मुलांच्या हातात मोबाईल देणं आणि आपल्या कामात बिझी राहणं. परंतु याचे अनेक परिणाम मुलांना भोगावे लागतात, जसे की नजर कमजोर होणे, डोळ्यांच्या बावल्या फुलणे, असे अनेक आजार. परंतु यामध्ये सगळ्यात मोठी समस्या निर्माण होत आहे, त्यांच्यात प्रचंड चिडचिडेपणा वाढत आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून मुलं तडफडतात, आक्रस्ताळेपणा करतात आणि अस्वस्थ व्हायला लागतात. आपण जेव्हा एखादा आनंददायी काम करत असतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं एक रसायन सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आनंद येत असतो. मग तो आनंद कोणाला कामात असतो, कोणाला मैदानी खेळात असतो. तसाच तो आनंद आजकाल मुलांना स्क्रीनवरील गेम मध्ये येत आहे. मोबाईल जर काढून घेतला त्यांना नैराश्य आल्यासारखं जाणवायला लागतं. डोपामाइन कमी झाल्यामुळे विड्रॉल सिस्टम जाणू लागतात आणि मुलं चिडचिडेपणा करू लागतात. मुलं शक्यतोवर मोठ्यांचं अनुकरण करत असतात. बऱ्याच वेळेस आई वडील सुद्धा मोबाईलच्या स्क्रीनवरच एंगेज असल्या कारणानं आणि थोड्या थोड्या गोष्टीमध्ये आई वडिलांचीही चिडचिड होताना पाहून मुलंही तशाच प्रकारचं अनुकरण करतात. हे एक चिडचिडेपणाचं कारण आहे. तुम्हाला जर आपल्या लेकरांना या चिडचिडेपणापासून दूर ठेवायचं असेल तर स्वतःलाही योग्य स्क्रीन टाईमची सवय लावून घ्या. शक्यतोवर स्क्रीन टाईम पासून दूर राहा. स्क्रीन पासून जेव्हा दूर राहतो तेव्हा आपलं मन शांत राहतं, डोळ्यांनाही त्रास होत नाही. आपण स्वतःही मैदानावर जा, लेकरांनाही सोबत घेऊन जा, जेणेकरून की त्यांचे स्नायू मजबूत होतील, त्यांच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल आणि चिडचिडेपणा कमी होईल. मुलांसमोर आईवडिलांनी वादावादी टाळणं अत्यंत आवश्यक असतं. त्यांच्यासमोर चिडचिडेपणा केला तर मुलांना वाटतं की आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल किंवा आपल्याला काही समस्या सोडवायच्या असेल तर मोठ्यानं बोललं म्हणजे समस्या सुटते. मुलं चिडचिडेपणा करत असेल तर रात्री झोपताना नाकामध्ये गाईच्या तुपाचे 1 किंवा 2 थेंब टाका. त्यामुळे मेंदूला शांतता प्राप्त होते. पायाला कोमट तूप किंवा तिळाच्या तेलाने मालिश करा. त्यामुळे त्याला शांत झोप लागेल व त्याची चिडचिड कमी होईल. हे सगळं करूनही जर मुलं चिडचिड करत असतील तर अशा अनेक वनस्पती आहेत ज्या आपल्या मेंदूला शांतता देतात, मन शांत राहणं आणि स्थिर स्वभाव होण्यासाठी मदत करतात. या वनस्पती परंपरागत पद्धतीने जुन्या काळामध्ये लेकरांना दिल्या जायच्या आणि त्यामुळे त्यांचे शरीर सुद्धा सदृढ राहायचे. कोणत्या वनस्पती घेतल्या म्हणजे तुमच्या मुलाला यातून सुटका मिळेल, अभ्यासात त्याचं मन लागेल, चिडचिडेपणा कमी होईल, त्याची शारीरिक क्षमताही वाढेल. जर आपल्याला अशी काही अडचण असेल तर तुम्ही नक्की या दिलेल्या स्क्रीनवर संपर्क साधा. आम्ही यावर तुम्हाला मोफत मार्गदर्शन करू शकतो. धन्यवाद.